आज माझ्यासोबत असं काय होईल कधी वाटलंच नव्हतं. काय झालं चला तुम्हाला सांगतो. तर मंडळी कसं ना, सकाळ सकाळी मस्तपैकी उठलो. तुम्ही तर म्हणत असं हर वेळेस हा नागडाच काय येतो. उन्हाळ्याचे दिवस चालू गरम खूपच जास्त होते आणि मला घरी ना असंच म्हणजे राहायला आवडते. मला ना जिमला 5 महिने कंप्लीट झालेत. 5 महिन्यामध्ये ना मी चहा वगैरे सर्व सोडून दिलेला. चहा तर सोडलाच आहे, पण कधी मध्ये मी ना कॉफी तर पितोच पितो. मला ना चहा खूपच जास्त आवडत आहे. एवढी कन्सिस्टन्सी ठेवली ना, पार चहाला सोडून दिलं. आज माझा वीक ऑफ आहे, म्हणजेच माझ्या कामावरची सुट्टी. बाहेर जायचा प्लॅन केला तर गरमीमुळे कुठे बाहेर जायची इच्छा होतच नाही. एवढ्यात मी मार्केटला जात होतो तर गल्लीत मला लहान लेकरं दिसले. त्याला म्हणलं जरा मस्करी करू त्यांची. जाऊ द्या म्हणलं, कशाला करायची लहान लेकराची मस्करी. मी आलतो ना मार्केटमध्ये समोसे घ्यायला. खूपच जास्त भूक लागलेली आणि घरी बनवायला खूपच जास्त कंटाळा येतो, म्हणून त्या म्हणलं चला आपलं मार्केटमधून समोसे घेऊन यावात. तेवढं तिथे समोसेवाले मामा कपडा मारत होते. त्यांना म्हणलं कपडा मारून काय फायदा, वापस घाण होणारच आहे. बाबा म्हणलं आपल्याला काय करायचं, आपले समोसे घेऊन निघालो घरी. मंडळी असलं खतरनाक गरम होत होतं ना, असं वाटत होतं कुठे नदीत बिदी जाऊन उडी मारावं. शहरातल्या लोकांना वाटते गावाची लाईफ चांगली आहे आणि गावच्या लोकांना वाटते शहराची लाईफ चांगली आहे. तसं मला गावाच आवडते, कारण की ना गावाला खूपच जास्त सुख भेटतंय. आज मी माझ्या ट्रिमरने मिशे छोटं करत होतो तर चुकून माझ्याकडनं राईट साईडची मिशीच उडाली. म्हणलं आता अर्धी ठेवून काय फायदा, पूर्ण उडवत लागेल. मित्राला म्हणलं बघ माझ्यासोबत काय झालं, तर मित्र तर खूपच जास्त हसत होता. जाऊ दे आता म्हणलं, हसू दे आता, काय आपल्याकडनं चुकी झाली. मग काय रुमाला बांधूनच फिरावं लागलं. मला ना दाढी मिशा ठेवायला खूपच जास्त आवडतात, पण काय करावं आता, झालं माझ्यासोबत असं काही. मला जर ब्लॉग आवडला असेल लाईक सबस्क्राईब नक्की करा.